नमस्कार, मी कांती गाला. शब्द क्रांती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मी एक गुजराती मध्ये शिकलेलो आहे, परंतु मी मुंबईकर आहे. हे माझं आयुष्य अख्खं दादर, शिवाजी पार्क आणि मुंबईमध्येच गेलेलं आहे. तर गेले 40 वर्षात मी दादरमध्ये असल्यामुळे माझे वेगवेगळे मित्र झाले. पत्रकार मित्र काही माझ्याकडे यायचे. माझ्या पुस्तकाची लायब्ररी असल्यामुळे काही साहित्यिक माझ्याकडे यायचे आणि आम्ही वेगळ्या वेगळ्या विषयावर गप्पा मारायचो. त्यावेळीची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती याच्यावर आमचे गप्पा व्हायचे. त्यामुळे मला या विषयामध्ये आवड निर्माण झाली. शिवाजी पार्कमध्ये फिरताना मी माझ्या मित्रमंडळी बरोबर, काही पत्रकार मित्रांबरोबर गप्पा मारायला लागलो आणि आम्ही राजकारणाची चर्चा करायचो, सामाजिक चर्चा करायचो, क्रिकेटची चर्चा करायचो. पण माझा आवडता विषय राजकारण, त्यामुळे आम्ही राजकारणावर खूप गप्पा मारायचो. त्यामुळे गेले कित्येक वर्षात, मी 40 वर्षाचं राजकारण मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि आता माध्यम बदललं, आता सोशल मीडिया आला. तर माझेच काही मित्र आहेत, माझे पत्रकार मित्र आहेत, त्यांनी मला सजेस्ट केलं, कांती तू इतकं चांगलं विचार मांडतोयस, तुझे विचार आम्हाला पटतात, कधी कधी नाही पटत, पण तुझे विचार तू ज्या तऱ्हेने मांडतो ना, ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तू तुझी युट्यूब चॅनल का सुरू करत नाही. तर मला ते आता विषय आवडलं की आता काळ बदलला आहे. आपली स्वतःच एक युट्यूब चॅनल असेल तर त्या माध्यमातून मी माझे विचार महाराष्ट्रामध्ये पोहोचवू शकतो, खूप लोकांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे मी हे चॅनल सुरुवात करण्यासाठी आज पहिल्यांदा तुमच्या समोर आलेलो आहे. तुम्हाला जर हे आवडलं माझं बोलणं तर माझी चॅनलला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण आजच्या विषयावर येतो आहे. खरं म्हणजे गेली 40 वर्ष मी राजकारण बघितलं आहे. 1975 ची नवनिर्माण बघितलं आहे. 77चं जयप्रकाशजींचं आंदोलन बघितलं आहे. इमर्जन्सीमध्ये काय झालं, अतिरेक कसं झाला, इंदिरा गांधी कशी रायबरेलीमधून हरली, ते मी डोळ्याने त्या दिवशी पाहिलं आहे. त्यानंतर व्हीपी सिंगची गव्हर्नमेंट आली, बॉफर्सचं सुरुवात झाली, राम जन्मभूमी आंदोलन आलं आणि बॉफर्सच्या या जी गव्हर्नमेंट व्हीपी सिंगनी बनवली त्यानंतर त्यांनी मंडल आयोग आणला आणि मंडल आयोग आल्यापासून भारताचं राजकारण टोटल बदलून गेलं. मंडल कमंडल, लेफ्ट राईट ह्याचं राजकारण तिकडनं सुरुवात झाली आणि पूर्वीचं जे राजकारण होतं ते टोटल बदलून गेलं आणि हळूहळू त्याचं वेगळे प्रकार यायला लागले. पण आता त्यानंतरचं जे प्रकार घडलंय ते अजून संताप आणणार आहे. ते 2021 मध्ये महाराष्ट्रात निवडणूक झाल्या. एका युती म्हणजे प्रीपॉल अलायन्स होती युती, त्याला क्लिअर मॅन्डेट असताना त्यानंतर गव्हर्नमेंट उद्धवजींनी, काँग्रेस आणि बीजेपीच्या समर्थनांनी बनवलं. ती 2 वर्ष का 2.5 वर्ष 30 महिने टिकली. त्यानंतर एकनाथजी शिंदे सुरतला गेले, सुरतमधनं गुवाहाटीला गेले, शिवसेना फुटली आणि फोडाफोडीचं राजकारण सुरू झाला, खोका आले. तर गेली 2-2.5 वर्ष आपण जे ऐकतो आहे तर कुठलाही जो महाराष्ट्रात वाढला आहे, महाराष्ट्राची संस्कृती ज्यांना माहीत आहे की माझ्या पूर्वभूमी महाराष्ट्रामध्ये आपलं राजकारण इतकं गलिच्छ कसं झालं, त्यामुळे मला सगळं रोज संताप यायचं की मी कुणाशी बोलू. तर मी इथे येताना जाताना माझ्या मित्रमंडळावर हे बोलायचो. आज ते खूप लोकांकडे पोचावं म्हणून तुमच्या समोर आलेलो आहे आणि तुम्ही मला समजून घेणार अशी माझी अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षात भारताचं राजकारण पण घसरलेलं आहे, म्हणजे दर्जा घसरलेला आहे. तसंच महाराष्ट्राचं राजकारणाचा दर्जा पण खूप घसरलेला आहे. मला खरोखर वाटते की माझ्या पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये हे काय चाललंय. आता काही दिवसापूर्वी बदलापूरमध्ये बलात्काराची घटना झाली. आता काल आपलं शिवाजी महाराजांचं पुतळाचं राजकारण चालू झालेलं आहे. तर खरोखर सामान्य माणसाला हे सगळं ऐकून संताप येते. त्यामुळे मी माझी भावना व्यक्त करायला इथे आलेलो आहे आणि त्याच्याबरोबर आपण भारताच्या राजकारणाबद्दल बोलू की भारताच्या राजकारणामध्ये पण दर्जा खूप खाली होत चाललेला आहे. 2014 पासून म्हणजे माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून भारताच्या राजकारणामध्ये पण खूप बदल झालेला आहे. ऍक्च्युली 2 गट पडलेले, आपण म्हणतो लेफ्ट आणि राईट, त्याच्या भांडण एकदम वाढत चाललंय.
ते प्रत्येकाचं घरापर्यंत ते गेलेलं आहे की डिव्हिजन इतकं झालेलं आहे. ज्यांना आवडतात माननीय मोदीजी त्याला खूप आवडतात, ज्यांना नाही आवडत त्याला अजिबात आवडत नाही आहे. त्यामुळे भारताचं राजकारण बदललं. 2014 मध्ये ते जिंकले, त्याच्यापेक्षा चांगल्या सीट्स घेऊन ते 2019 मध्ये जिंकलेले. परंतु 2024 मध्ये नरेंद्र मोदीजींना सिंपल मेजॉरिटी घेता आली नाही. बीजेपीला फक्त 240 सीट्स मिळाल्या, जे सिंपल मेजॉरिटीपेक्षा 32 सीट कमी होत्या. त्यामुळे आता राजकारण अजून बदलणार आहे. रोज त्याला आता आपले जे समर्थक आहे, एनडीएचे बाकीचे पार्टनर्स आहे, त्याच्यावर अवलंबून राहायला लागणार आहे. आणि पूर्वीसारखे जे डिसिजन घेत होते त्याच्यामध्ये थोडं स्लो प्रोसेस होणार किंवा ब्रेक लागणार आहे. आणि त्यानंतर आपले पडोसी देश आहे बांगलादेश, त्याच्यामध्ये जे घडलं ते तर भयानक घडलं आहे की ज्या तऱ्हेने हसीना शेखला बांगलादेश सोडून पळायला लागलं आणि ते भारतात शरणार्थी म्हणून त्यावेळी आलेले, ते राजकारण बदललं. एक इलेक्टेड गव्हर्नमेंट बांगलादेशमध्ये पडली, त्याचे पडसाद वेगवेगळी प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या विरोध पक्षाच्या काही नेत्यांनी द्यायला सुरुवात केली. आणि सगळ्यांना असं वाटतंय जे बांगलादेशमध्ये घडलं ते कदाचित भारतमध्ये पण घडू शकतं. आणि काही मोठे मोठे पुढे लीडर्स आहे ऑपोजिशनचे, ते ओपनली हे बोलायला लागलेले आहेत की जे बांगलादेश में हुआ वो भारत में भी हो सकता है. ही घटना, ही जी विचारसरणी आहे ती भारतासाठी किती घातक आहे ते आपल्याला येणाऱ्या काळात सांगणार आहे. आणि त्यानंतर आता आपण सध्याचं जे सर्वात मोठं म्हणजे मुद्दा आहे की पश्चिम बंगालमध्ये जे एका डॉक्टरवर बलात्कार झाला आणि त्यानंतर जे राजकारण चाललं आहे ते खरोखर दुर्दैवी आहे. खरं म्हणजे बलात्कार हे सोशल प्रॉब्लेम आहे. ते सोशल प्रॉब्लेमला आपले काही नेत्यांनी, काही पॉलिटिकल पार्टीजनी त्याला पॉलिटिकल इश्यूज करून टाकलाय. सगळ्या पार्टीनी एकत्र येऊन बलात्कारच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे होतं. परंतु दुर्दैवाने भारतात आता त्याचं सिलेक्टिव्ह आउटरीच व्हायला लागलंय. ज्यांना आपली वोट बँक जशी वाटते तसं त्याच्यावर बोलतात. ते किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आता काल आपण बघितलं सगळे डॉक्टर्स कलकत्त्यामध्ये रस्त्यावर आले, विद्यार्थी रस्त्यावर आले आणि मोठं आंदोलन काल झालं. आणि आज कलकत्त्यामध्ये 12 तासाचा बंद आहे, त्याच्यामध्ये व्हायलन्स होत आहे. मला ममता बॅनर्जीचं सध्याचं राजकारण आवडत नाहीये, पण एकेकाळी ती पण ह्याच आंदोलनामधनं पुढे आलेली आहे. तिने सिंगूर बघितलंय, नंदीग्राम बघितली आहे, स्टुडंट ऍक्टिव्हिस्ट म्हणून ती पुढे आलेली राजकारणी आहे. खरोखर ममता बॅनर्जी एक स्टुडंट ऍक्टिव्हिस्ट होती, स्टुडंटच्या राजकारणामध्ये ती पुढे आलेली आहे. तिने किती आंदोलन बघितले, तिने किती लाठीचार्ज स्वतःच्या अंगावर घेतलेला आहे, ते आम्ही डोळ्यांनी पाहिलंय. आणि आता तिला त्याच टाईपचं राजकारण त्याच्या वर फिरलेलं आहे. आणि काल ज्या तऱ्हेने आंदोलन झालं, मला ममता बॅनर्जीचं सध्याचं राजकारण आवडत नाहीये. पण कुठलंही अनरेस्ट आहे, अनरेस्टनी कुठलाही मुख्यमंत्री असं जाता कामा नये. जे आंदोलन चाललंय सगळे त्याचे राजीनामा मागताय, मला त्या आंदोलनाला समर्थन आहे, पण इट शुड बी डेमोक्रेटिक व्हायला पाहिजे, व्हायलन्स नाही व्हायला पाहिजे. इलेक्टेड गव्हर्नमेंट जी आहे ते इलेक्शन मध्ये व्हायला पाहिजे. असे जर आपण आंदोलन करून मारामारी करून किंवा बांगलादेशमध्ये आता जे घडलंय तसं जर मॉब सायकोलॉजीनी किंवा मॉब व्हायलन्सनी जर आपण कुठली इलेक्टेड गव्हर्नमेंट पाडली तर ते पायंडा देशासाठी चांगलं नाहीये. ते मॉडर्स ऑपरेंडी जर एकाला कळली तर पुढे भारतासाठी खूप धोक्याचं आहे. लोक वाट बघताय. आपण सीए आंदोलन बघितलं, फार्मर्सचं आंदोलन बघितलं. माननीय नरेंद्र मोदीजींनी ते खूप पेशन्सनी ते त्याच्या समोर गेले आणि ते आपण त्याच्यामधनं बाहेर आलो. आता जर परत तसं काही झालं आणि व्हायलन्स झालं आणि लोकांना असं वाटतंय की बांगलादेशमध्ये जे घडलं ते भारतमध्ये पण घडेल, तर देशाच्या लोकशाहीसाठी ते खूपच घातक आहे की कुठली इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे ते इलेक्शन मध्ये झाली पाहिजे. असं माझं प्रामाणिक मत आहे. व्हायलन्सनी आज जर तुम्ही ममता बॅनर्जीच्या समोर आंदोलन केलं, आता टीएमसी जर ते इंटरनल मॅटर आहे, कदाचित त्याला पाहिजे तर ते ममता बॅनर्जीला बदलू शकतात. पण आपण एक इलेक्टेड गव्हर्नमेंटला फक्त आंदोलन करून रस्त्यावर येऊन जर गव्हर्नमेंट ती पाडली तर ते पायंडा देशात बसणार. तर मग कुठलीही गव्हर्नमेंट 5 वर्ष टिकू शकत नाहीये. ते काही झालं तरी ते डेमोक्रेटिक वेनीच व्हायला पाहिजे. कुठलंही आंदोलन आहे तुम्ही निषेध करा, तुम्हाला निषेध करायचा लोकशाहीवर अधिकार आहे.
व्हायलन्स करून किंवा बांगलादेशमध्ये जे घडलं आहे ते आपण आता पश्चिम बंगालमध्ये करून दाखवूया, आणि जे बांगलादेशमध्ये घडलं आहे ते आपण मोदी समोर पण वापरू शकतो. याच्यासाठी कदाचित संयोग आहे काय प्रयोग आहे हेही मला माहित नाहीये, पण खरोखर जर असं काय घडलं तर देशासाठी खूपच घातक ठरेल. शब्द क्रांती चॅनल घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. मी माझे विचार मांडले, ते विचार माझे आहेत. काही लोकांना ते पटेल, काही लोकांना ते पटणार नाही. तरी पण माझा एक प्रयत्न आहे, त्यासाठी तुम्ही माझी ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचे जे मित्रमंडळी आहेत, तुमचे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर फॉरवर्ड करून तुम्ही मला एनकरेज करायचा प्रयत्न करा. धन्यवाद.